जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी आज सगळे शेतकरी आज दिनांक 3 तारखेला या SDO साहेबाकडे एक निवेदन आम्ही सादर केलेलं आहे की बाबा आमच्या वाढीव जमिनीसाठी जे तुम्ही आम्हाला प्रस्ताव दिलेला आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला ते मंजूर नाही आहे. शेतकरी फार आता गंभीररित्या आक्रोशमध्ये आहे की आमच्या जमिनी फुकटभाव कडेमोल तुम्ही घेत आहात. आसपास महानगरपालिका आहे, नॅशनल हायवे रस्ता आहे हैदराबाद, या जवळच्या जमिनी तुम्ही कवडीमोल घेता. 5-5 कोटी रुपये एकर जमीन असताना तुम्ही आमच्या 20 आणि 25 लाख रुपयामध्ये घेता. शेतकरी आता एकवटलेला आहे. रस्त्यावर उतरून कुटुंबासहित रस्त्यावर उतरून आंदोलन आणि आमची जमीन देणार नाही असा त्यांचा एक विश्वास आहे. आता या जमिनीला आम्ही देणार नाही. साखळी उपोषण आम्ही सगळे मिळून आता आम्ही करणार आहोत. आम्ही आज या ठिकाणी जालना नांदेड समृद्धी महामार्गातील नांदेड तालुक्यातील 12 गावातील बाधित शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या ठिकाणी शासनाने 30/5/2026 रोजी अतिरिक्त जमीन वाढीव जमीन घेण्यासाठी नोटिफिकेशन काढलं होतं. त्या नोटिफिकेशनवरती आम्ही मुदतीच्या आतमध्ये आक्षेप नोंदवलेला आहे. आम्हाला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की शासनाने यापूर्वी 100 मीटरच्या रस्त्यासाठी जमीन संपादित केली आहे, परंतु आणखी वाढीव जमीन साईडनं 50 फूट दोन्ही साईडने 100 फूट अतिरिक्त जमीन वाढवण्याचं त्यांचं मानस आहे. त्यानिमित्त त्यांनी नोटिफिकेशन काढलं होतं. त्या नोटिफिकेशनने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. कारण काय की हा जो रस्ता आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग, तो अतिशय चुकीच्या पद्धतीने डिमार्केशन झालेला आहे. हा अतिशय महानगरपालिकेला लागून बागायती, बहुपिकी आणि कमर्शियल जमिनी आहेत आणि या जमिनी आज या संपादित केलेल्या आहेत. पूर्वी शेतकऱ्याने भरपूर विरोध केला, परंतु शासनाने कुठली हे न करता जबरदस्तीने शक्तीने ताबा घेतलेला आहे. परंतु त्या ठिकाणी 120 फुटाचाच मुख्य रस्ता असताना त्याने 333 फूट जमीन संपादित केली. आज रोजी त्या ठिकाणी 213 फूट जमीन अतिरिक्त जमीन त्या ठिकाणी आहे, परंतु त्यांच्या भविष्यामध्ये बुलेट ट्रेन आणि गॅस पाईपलाईनसाठी प्रस्तावित आहे असं म्हणतात. परंतु नोटिफिकेशन त्यांनी रस्त्यासाठी काढलेलं आहे आणि रस्त्यासाठी काढले असताना त्याचा उपयोग त्यांना काही राखून ठेवलेला आहे. परंतु आणखी साईड रस्ता आणि इंटरचेंज याच्यासाठी कमी जमीन लागत असताना सुद्धा जास्ती जमीन संपादित करण्यात त्यांचा घाट आहे. म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या ऑब्जेक्शनवरती आज सर्व शेतकऱ्यांनी आज सुनावणी झाली आणि प्रखरपणे सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध दर्शविला किंवा आम्हाला आमच्या जमिनी यायच्या नाही. कारण आज उपयोजिकेचे साधन आहेत आमचे. एकदा पूर्वी गेल्या तर गेल्या जमीन थोड्याफार, परंतु आणखी त्याच्यात राहिलेल्या पूर्ण जमिनी जाऊन शेतकरी भूमीहीन उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून अतिशय शहरालगत असलेल्या ज्याचा दर 4 कोटी 5 कोटी रुपये पर एकर असताना सरकार आम्हाला 4 लाख रुपये एकर पर्यंत देत आहे. म्हणून ह्या जमिनी आमच्या संपादित करून माझा तीव्र आक्षेप आज आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे. त्या आक्षेपावर सुनावणी होती. बघू आता भूसंपादन अधिकाऱ्यांनी काय निर्णय दिले. याच्या आमच्या विरोधात जरी त्यांनी निर्णय दिला तर आम्ही उच्च न्यायालयात जायला तयार आहोत. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या 2 रिट पिटिशन मध्ये आदेश देऊन सुद्धा प्रशासनाने याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. महसूल मंत्री, मुख्यमंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी आदेश देऊन त्याची सुद्धा अंमलबजावणी केली नाही. कारण बाजूच्या गावाला 1 कोटी रुपये दर असताना आम्हाला 4 लाख रुपये दर आहे, जे की 2013च्या कायद्यामध्ये तरतूद आहे. असं असताना शासन कुठली आमची दखल घेणार आहे. आम्ही वारंवार मुंबईला खिट्ट्या मारल्या, सगळ्या गावातल्या तलाट्यापासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत सगळ्यांकडे आम्ही खिट्ट्या मारल्या, परंतु आम्हाला कोणी न्याय द्यायला तयार नाही. म्हणून आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की मागे जे आमच्या जमिनी संपादित केल्या त्याच्या बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून त्या अनुदान स्वरूपात आम्हाला मुआवजा द्यावा आणि आज ज्या जमीन संपादित करत आहेत त्या जमिनी आमच्या संपादित करू नये. जी जमीन संपादित केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं काम उरकावं. अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे की येत्या 10 जुलै 2026 पासून बाबुळगाव फाटा या ठिकाणी आम्ही बेमुदत असं साखळी उपोषण करणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या समृद्धी महामार्गालगत आमच्या ज्या जमिनी आहेत, बाबुळगाव फाटा आहे, त्या ठिकाणी आंदोलन करण्याचं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरले आहे. त्या ठिकाणी आमचे गुरं, ढोरं, म्हशी, जनावरं सगळं आम्ही त्या ठिकाणी बांधून आम्ही आमचं आंदोलन करणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत. माननीय आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब महसूल मंत्री, एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ ज्याप्रमाणे जालन्याला आपण निर्णय घेतला त्याप्रमाणे आमच्या नांदेडच्या शेतकऱ्यांना आपण निर्णय घ्यावा. बाजूच्या गावाचं मूल्यांकन लावून आम्हाला मुआवजा देण्यात यावा, जेणेकरून आम्हाला दुसरीकडे तरी आमचं उपयोगितेचे साधन करता येईल. म्हणून आम्ही आज निर्धार केला आहे की आमच्या ह्या निकाल काय असो याच्या विरुद्ध हा उच्च न्यायालयात आम्ही जाणार. त्यानंतर आणि 10 जुलैपासून ते बेमुदत आम्ही साखळी उपोषण आम्ही सर्व शेतकरी, गुराढोरा, सर्व बायका लेकरा करणार आहोत.